माझी शाळा म्हटल्यावर प्रत्येकाला आपली शाळा आणि शाळेचे दिवस आठवतात. अर्थात माझी शाळा म्हटल्यावर सर्वांच्या डोळ्यासमोर येतो तो ऐतिहासिक राजेशाही थाटामाटाचा ताराराणींचा राजवाडा होय. ही ऐतिहासिक वास्तू जरी असली तरी ते माझं पन्हाळगडवासीय तसेच परिसरातल्या लोकांचं ज्ञान मंदिरच होय. याच शाळेत जीवन घडवलं गेलं. वेळ तसेच शिस्तीचं भान राखणं सुद्धा याच शाळेत शिकायला मिळालं. तसं बघायला गेलं तर भरपूर काही शिकायला मिळालं. परिसरातली ही एकमेव शाळा असल्यानं कित्येक पिढ्यांचा ऋणानुबंध या शाळेसोबत जोडला गेलेला. इथं पाऊल ठेवला की आपोआपच स्वतःचं बाण हरवून विद्यार्थी दशेत पोचतो. मला तर प्रामुख्याने शिस्त जरा जास्तच वाटत होती. त्यावेळचे मुख्याध्यापक जरंडीकर सर नुसते बाहेर पडले तरी एकदम सन्नाटा पसरायचा. शांतता कशी असते ते वेळोवेळी अनुभवलेलं आहे. जरंडीकर सरांच्या बरोबरच औंधकर सर, घुगरे सर, वराळे सर, SSK सर, कुलकर्णी मॅडम, बापट मॅडम, गौंडी मॅडम, समगे मॅडम यापैकी कुणी जरी बाहेरून लांबून दिसलं तरी नीरव शांतता पसरायची. अशा शिस्तप्रिय शिक्षकांच्यामुळेच आम्ही पुढं करायला शिकलो. कधी कधी भिंतीवरचे बोर्ड सुंदर अक्षरात लिहायला आम्हालाच बोलवलं जायचं. गमती जमती दंगामस्ती आजही जशाच्या तशा आठवतात. कधी काळी शाळेत बेंचवर बसण्यासाठी तुम्ही करणारे आम्ही शाळेतून कधी बाहेर पडलो ते कळलंच नाही. आता याच शाळेत आमची मुलं शिक्षण घेत आहेत. आज 1 मेचा दिवसही आमच्यासाठी खास ठरला. माझी मुलगी वैभवी ही इयत्ता 8वीमध्ये पहिल्या नंबराने पास झाली होती. हे पाहून मलाही खूप आनंद झाला होता. आमच्या माघारी आमची मुलं कशात ना कशात चमकत आहेत हे पाहून आम्हालाही आमचे पूर्वीचे दिवस आठवायला लागले. मला तर वाटतं प्रत्येक आईबापाचं मूल कुठं ना कुठं चमकत राहावं, बाकी काही नाही.